जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात चोरी झालेल्या विविध घटनांतून 23,34,000चे सोन्याचे आणि चांदीचे दागिने मिळून आलेत। नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने मोठी कारवाई करत 5 आरोपींना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या या 5 आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यात घरफोडीच्या प्रमाणात वाढ झाली होती, मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी गोपनीय माहितीच्या आधारावर चोरीला गेलेले सोने चांदीचे दागिने मिळून आले असून यात 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीचे दागिने मिळून आले असून 23,34,000चा मुद्देमाल मिळून आलेला आहे। या सर्व आरोपींना मध्य प्रदेश राज्यातून अटक करण्यात आले असून या आरोपींवर महाराष्ट्र सोबतच इतर राज्यात देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। त्यासोबतच या आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने मोठ्या प्रमाणावर सोन्या चांदीचे दागिने मिळून आले आहेत, मात्र अजूनही अनेक मुद्देमाल चोरीला गेलेले आहे, त्यामुळे ते देखील पकडण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान राहणार आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अप्पा पोलीस अधीक्षक अशित कांबळे, नंदुरबार पोलीस उपविभागीय अधिकारी संजय महाजन, स्थानिक व गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकेश पवार आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 29 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 रोजी पोलीस हेडक्वार्टर लाईन्स मध्ये एक घरफोडी घडली होती। त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राइम नंबर 764/2024 असा रजिस्टर केला होता आणि त्याचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी केला होता। त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले 2 आरोपी, नंतर 3 आरोपी असे एकूण 5 आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला। त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरी मध्ये आणि तपासामध्ये एकूण 23,34,310 रुपयांच्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये विशेष बाब अशी आहे की या 5 आरोपीकडून जे काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे, तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे आरोपी आहेत ज्यांचे शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे। त्या व्यतिरिक्त या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण 4 गुन्हे करण्यात आले होते, ते निष्पन्न या तपासामध्ये झाले। आणि विशेष बाब ही आहे की या 4ही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते 100% रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहे आणि अंमलदार आहे त्यांना यश मिळाला। त्यांचे जे काही परिश्रम आहे त्याला एक यश मिळाला। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार, त्याचबरोबर पोलीस हवालदार श्री मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोलीस नायक मोहन दमदरे, पोलीस सिपाही अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची कंपोजिशन आहे। या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचं काम राहील अशी अपेक्षा आहे। त्यांची पोलीस कस्टडी आपल्याकडे 20 तारीख पर्यंत आहे आणि आमचं जे इंट्रोगेशन आहे वेगवेगळ्या आरोपींचा, त्यामध्ये इतर काही गुन्हे उघडकीस आणण्याची पूर्ण संभावना आहे आणि आपले जिल्ह्यामध्ये नव्हे तर बाकी जिल्ह्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये त्यांनी जर केला असेल मग आम्ही त्या पोलीस विभागाला संपर्क करून या आरोपीला त्यांच्याकडे सोपविण्याचं पुढचं काम सुद्धा करू।